वेलकम स्टुडंट्स. आता आपण आज प्रॅक्टिस सेट 2.4 पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये मल्टिप्लाय आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा आहे की √3 इंटू ब्रॅकेट √7 मायनस √3. आपण हे जे एक्सपान्शन करतो ना, a इंटू ब्रॅकेट b प्लस सी किंवा b मायनस सी, a इंटू बी म्हणजे ए बी प्लस किंवा मायनस जे असेल ते साइन, a इंटू सी म्हणजे ए सी, याच प्रकारचं हे मल्टिप्लिकेशन असतं. इव्हन जरी दोन ब्रॅकेट आले, समजा a प्लस बी इंटू सी प्लस डी किंवा मायनस प्लस मायनस काही असेल, तर आपण कसं a इंटू सी मग a इंटू डी मग b इंटू सी आणि b इंटू डी विथ साइन मल्टिप्लाय करतो. सेम तो प्रकार इथे करायचा, बस काही वेगळं नाहीये. बघा, √3 इंटू √7 मायनस √3 इंटू √3 रूट ऑफ 7 3 जा 21 मायनस √3 इंटू √3 म्हणजे नुसते 3. समजा क्वेश्चन नंबर 2, √5 मायनस √7 √5 मायनस √7 इंटू √2. ठीक आहे. आता ह्याला ओपन करायचं. √5 इंटू √2 मायनस √7 इंटू √2. 5 2 जा 10 म्हणजे √10 झाले मायनस 7 2 जा 14 √40. समजा थर्ड क्वेश्चन बघा. 3√2 minus √3 into next bracket 4√3 minus √2. 4√3 minus √2. बघा, पहिल्यांदा या 3√2 ना आपण ब्रॅकेट ओपन करूया. 3√2 इंटू 4√3 यानं मायनसला मल्टिप्लाय करायचं म्हणून मायनस 3√2 इंटू √2. पहिल्यांदा याने ह्याला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं. याने ह्याला मल्टिप्लाय केलं, इथं लिहिलं. आता मायनस न ह्याला मल्टिप्लाय करायचं. मायनस √3 इंटू 4√3 √3 इंटू 4√3 मायनस इंटू मायनस प्लस √3 इंटू √2 √3 इंटू √2. आता बघा, हे 3 इंटू 4 म्हणजे 12 आणि रूट मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 3 2 जा किती आले 6. बाहेरचा नंबर बाहेर, रूट मधला नंबर रूटला. सोपं असतं एकदम. बघा, मायनस हे 3 ॲज इट इज, कारण 3 इंटू 1 3. आता √2 इंटू √2 म्हणजे नुसते 2 असतात की नाही, √2 इंटू √2 म्हणजे नुसते 2 मायनस. आता हा नंबर 4 ॲज इट इज, 4 इंटू 1 म्हटलं तर 4. आता √3 इंटू √3 म्हणजे फक्त 3 असतात की नाही, √3 इंटू √3 √3 इंटू √2. आता बाहेर नंबर कोण नाहीये, मग रूट आतमध्ये मल्टिप्लाय 3 2 जा 6 झाले. आता ही टर्म आणि ही टर्म, हे 12√6 आणि हे 1√6 मी जवळ घेतो. 12√6 प्लस 1√6 एका ब्रॅकेट मध्ये घेतो. मायनस 3 2 जा 6 मायनस 4 3 जा 12. हा 12 आणि इथला 1 मिळून झाले 13√6 आणि मायनस 6 मायनस 12 म्हणजे काय झाले -18. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट 2.4 मधला पहिला क्वेश्चन कंप्लीट करायचा. ओके. नाव क्वेश्चन नंबर 2, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. खरं तर आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये हा टाइप शेवटी पाहिला होता बघा, क्वेश्चन नंबर 9 मध्ये. पण मी त्यावेळेस सिंगल सर्ड अशी एक टर्म वापरली होती, सिंगल सर्ड. आता इथं तुम्हाला ह्याला म्हणतात बायनोमियल सर्ड. म्हणजे दोन टर्मची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्याला बायनोमियल सर्ड असं म्हणतात. अशा वेळेस लक्षात ठेवा,
जर डिनॉमिनेटर मध्ये a प्लस बी चा फॉर्म असेल तर a मायनस बी न न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं असतं, किंवा डिनॉमिनेटर मध्ये जर a मायनस बी चा फॉर्म असेल तर a प्लस बी न न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. ह्याला म्हणतात याचे हे दोघं कॉन्जुगेट्स आहेत. म्हणजे a प्लस बी चा कॉन्जुगेट आहे a मायनस बी आणि a मायनस बी चा कॉन्जुगेट सर्ड आहे a प्लस बी. ह्याला म्हणतात कॉन्जुगेट ऑफ सर्ड. तर अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं तर दाखवतो लक्षात. हा तुमचा पहिला क्वेश्चन 1/√7 प्लस √2. आता इरॅशनल डिनॉमिनेटर आहे ना, इरॅशनल. आता ते रॅशनल कसं होतं बघा. 1/√7 प्लस √2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय ह्याचा कॉन्जुगेट √7 मायनस √2 अपॉन √7 मायनस √2. ठीक आहे. न्यूमरेटर 1 मल्टिप्लाइड बाय हा पार्ट म्हणजे √7 मायनस √2 काही फरक पडत नाही. आता खाली मात्र a प्लस बी इंटू a मायनस बी हा फॉर्म्युला यायला पाहिजे तुम्हाला. a प्लस बी इंटू a मायनस बी केलं की आन्सर असतं a² मायनस b². आता एक गोष्ट कायम आता इथं पुढे ही लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितले की √5 इंटू √5 म्हणजे नुसते 5 लिहायचे असतात, तसं √5 चा स्क्वेअर देखील नुसतं 5 लिहायचं. अरे √5 चा स्क्वेअर म्हणजे हाच अर्थ आहे ना त्याचा, √5 इंटू √5. √5 चा स्क्वेअर किती 5, √3 चा स्क्वेअर किती 3, √10 चा स्क्वेअर किती 10. लक्षात ठेवा. हा आता a प्लस बी इंटू a मायनस बी चा आन्सर काय a² मायनस b². a प्लस बी इंटू a मायनस बी म्हणजे a² मायनस b². आता हे ऍज इट इज, कारण हे काय प्लस मायनस होणार नाही, रॅडिकंड सेम असल्याशिवाय प्लस मायनस होत नाही. मग √7 मायनस √2 ऍज इट इज अपॉन √7 चा स्क्वेअर. आता सांगितलं मी तुम्हाला √5 चा स्क्वेअर 5, √7 चा स्क्वेअर 7 मायनस √2 चा स्क्वेअर 2. पुन्हा न्यूमरेटर ऍज इट इज √7 मायनस √2 आणि डिनॉमिनेटर मध्ये त्याचा डिफरन्स किती आला सांगा 5. बघा बरं आता डिनॉमिनेटर रॅशनल झालं की नाही सांगा. हे मगाशी इरॅशनल होतं, आता काय झालं सांगा रॅशनल. ह्यालाच म्हणायचं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. काय म्हणायचं याला, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. नेक्स्ट अगदी सोपं असतं, फक्त प्रॅक्टिस करा. 3 अपॉन नेक्स्ट क्वेश्चन बघायचा 3 अपॉन 2√5 मायनस 3√2 बघा. पहिल्यांदा आहे तसा तो फ्रॅक्शन घेऊन घ्यायचा -3√2 मल्टिप्लाइड बाय. आता डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं वर खाली मल्टिप्लाय करायचं. ह्याचा कॉन्जुगेट, आता याचा कॉन्जुगेट काय सांगा, a मायनस बी चा फॉर्म आहे ना, मग a प्लस बी लिहायचं म्हणजे 2√5 प्लस 3√2 अपॉन 2√5 प्लस 3√2. झालं. नेक्स्ट आता हे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन असं लिहायचं. 3 इंटू ब्रॅकेट ते जे काय असेल ते 2√5 प्लस 3√2. मात्र डिनॉमिनेटर मध्ये a मायनस बी a प्लस बी a² मायनस b². फक्त a कोण आहे b कोण आहे बघा. a मायनस बी a प्लस बी a² मायनस b². न्यूमरेटर तसंच ठेवा 3 इंटू ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 ऍज इट इज अपॉन. आता इथं नीट बघायचं 2 चा स्क्वेअर मात्र 4 इंटू √5 चा स्क्वेअर 5 मायनस 3 चा स्क्वेअर 9, 3 चा स्क्वेअर 9 पण √2 चा स्क्वेअर मात्र 2. 3 इंटू ब्रॅकेट हा हे 2√5 प्लस 3√2 ऍज इट इज 4 5 20 मायनस 9 2 18. पुढची स्टेप इथे लिहितो 3 इंटू ब्रॅकेट
5 प्लस 3 रूट 2 ॲज इट इज अपॉन खालचा डिफरन्स. आता हे असंच ठेवलं तरी चालतं किंवा ह्या 3 न ब्रॅकेट ओपन केलं तरी चालतं. म्हणजे कसं 3 2 जा 6 रूट 5 प्लस 3 3 जा 9 रूट 2 आणि अपॉन हे 2 ॲज इट इज. या प्रकारे आन्सर दिलं तरी चालतं. त्याला म्हणायचं रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. नेक्स्ट क्वेश्चन, त्यातला थर्ड. 4 upon 7 plus 4 root 3. 4 upon 7 plus 4 root 3 is equal to 4 as it is upon 7 plus 4 root 3 multiplied by a plus b चा conjugate a minus b म्हणजे 7 minus 4 root 3 upon 7 minus 4 root 3 हा त्याचा conjugate is equal to numerator into numerator 4 into bracket 7 minus 4 root 3 upon a plus b a minus b म्हणजे a square minus b square. a plus b a minus b a square minus b square. 4 into bracket 7 minus 4 root 3 as it is. 7 square 49 minus 4 चा स्क्वेअर 16 आणि रूट 3 चा स्क्वेअर 3. 4 ब्रॅकेट मध्ये 7 minus 4 root 3 as it is upon 49 minus 16 3 is 48 is equal to 4 into bracket 7 minus 4 root 3 as it is upon ह्यांचा डिफरन्स किती आला 1. आता हा 1 नाही दिला तरी चालतो आणि ह्या 4 न ब्रॅकेट ओपन केलं तरी चालतं, तसंच ठेवलं तरी चालतं. 4 7 जा 28 मायनस 4 4 जा 16 रूट 3 आणि अपॉन 1 घ्यायची काही आवश्यकता नाही. ओके. नेक्स्ट रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 प्लस रूट 3 असा क्वेश्चन आहे. फक्त डिनॉमिनेटरकडे बघायचं, त्याचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. रूट 5 मायनस रूट 3 ॲज इट इज अपॉन रूट 5 प्लस रूट 3 मल्टिप्लाइड बाय ह्याचा कॉन्जुगेट. सांगा ह्याचा कॉन्जुगेट काय सांगा डिनॉमिनेटरचा. तर रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 मायनस रूट 3 डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट त्यांना वर खाली मल्टिप्लाय करायचं. आता बघा a मायनस बी इंटू a मायनस बी असं दोनदा आलंय की नाही, म्हणजे तो a मायनस बी चा काय झाला सांगा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. रूट 5 मायनस रूट 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस बी इंटू a मायनस बी, इथं मात्र a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे दोघे सेम आहेत त्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर झाला. a प्लस बी इंटू a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे रूट 5 स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर. आता a मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आला पाहिजे. सांगा a स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 रूट a 2 इंटू ab 2 रूट 5 इंटू रूट 3 म्हणजे झाले 2 रूट 2ab 5ab प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे रूट 3 चा स्क्वेअर. काय केलं मी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर असा फॉर्म्युला वापरला. रूट 5 चा स्क्वेअर 5 मायनस रूट 3 चा स्क्वेअर 3. बघा पुन्हा रूट 5 चा स्क्वेअर 5 मायनस 2 रूट 5 3 जा 15 प्लस रूट 3 चा स्क्वेअर 3 अपॉन 5 मायनस 3 किती आले 2. 5 plus 3 8 5 plus 3 8 minus 2 root 15 as it is upon 12. न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन 2 4 जा 8 मायनस ह्यातले 2 कॉमन मध्ये गेले म्हणजे रूट 15 शिल्लक राहिले आणि अपॉन 2 as it is
हे 2 याच्याशी कॅन्सल झाले. फायनल आन्सर 4 मायनस रूट 15. इथं आपला प्रॅक्टिस सेट 2.4 देखील काय झालेला आहे, संपलेला आहे. आता ह्याला जोडून आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सुरू करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.5. त्याआधी मॉड्युलस नावाची टर्म किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू टर्म ही तुम्हाला सांगून घेतो. मॉड्युलस किंवा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू खरं तर तुम्हाला 6वी 7वीत कधी आलेलं आहे. तर बघा, अशा 2 लाईन्स जर आपण लिहिल्या आणि त्याच्यामध्ये एखादा नंबर असेल -4 असेल किंवा एखादा +4 जरी नंबर असेल तर त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जी असते ती पॉझिटिव्ह 4च लिहायची. ह्याची पण पॉझिटिव्ह 4च लिहायची. म्हणजे मॉडमध्ये प्लस किंवा मायनस काही असू देत नंबर, बाहेर येताना कायम पॉझिटिव्ह घ्यायचं. एवढं साधी टर्म आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन त्याला म्हणतात किंवा मॉड्युलस फंक्शन. त्याच्या लाईन्स आहेत त्यांना मॉड्युलस म्हणतात. मॉड्युलस, मॉड्युलस, नुसतं मॉड पण म्हणतात. म्हणजे मॉड ऑफ -10 चा आन्सर काय, नुसते 10. मॉडच्या बाहेर येताना आन्सर +10. आता व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये एक गोष्ट जरा थोडीशी विचित्र आहे. व्हेरिएबल हे नसते नंबरच झाले. ऐका, मॉड ऑफ x चा आन्सर जर 5 असेल, 5, तर x म्हणजे काय काय असू शकतं सांगा. x म्हणजे तर x ची व्हॅल्यू +5 किंवा -5 काही असू शकते. किती साधा विचार आहे सांगा. x ची व्हॅल्यू +5 असेल तरी बाहेर 5च. x ची व्हॅल्यू -5 जरी आत असली, मी x ची व्हॅल्यू विचारते तुम्हाला, x ची व्हॅल्यू, तर हा जो आतला x आहे ना व्हेरिएबल, तो +5 किंवा -5 काहीही चालेल. कारण -5 देखील मॉड मधून बाहेर पडताना +5 चे राहतात ना, जसे इथे दाखवले तसे. त्यामुळे सोप्या भाषेत लक्षात काय ठेवायचं, व्हेरिएबलच्या बाबतीत ना, व्हेरिएबल जर व्हेरिएबल आलं, व्हेरिएबल, तर मॉड रिमूव्ह करताना बघा, आता इथलं x मॉड मी इथे रिमूव्ह केलं, त्या कॉन्स्टंटला प्लस और मायनस साइन घ्यायचं. असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, मॉड रिमूव्ह करताना, मॉड्युलस साइन रिमूव्ह करताना त्या व्हेरिएबलला प्लस और मायनस साइन घ्यायचं. म्हणजे काय करायचं मी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दाखवतो. फक्त हे मॉड्युलसचा एवढा पार्ट लक्षात ठेवा, पण लगेच जोडून पुढचा एक्सरसाइज स्टार्ट करूया. ओके, नाउ प्रॅक्टिस सेट 2.5. फर्स्ट क्वेश्चन, मॉड ऑफ 15 - तुम्ही तिन्ही क्वेश्चन्स एकदम लिहून घेतले, फार सोपे असतात ते. बघा, मॉड ऑफ 15 - 2 म्हणजे 15 मधनं 2 गेले किती राहिले, 13. आणि 13 मधनं परत बाहेर पडताना किती येणार, त्याचा आन्सर 13, कारण तो पॉझिटिव्हच बाहेर पडला. आता पुढचा बघा, 4 मधनं 9 गेले म्हणजे -5 राहिले, पण मॉड मधनं बाहेर येताना मात्र +5 झालं. थर्ड क्वेश्चन, मॉड ऑफ 7 म्हणजे 7, मॉड ऑफ -4 म्हणजे 4 इंटू ॲज इट इज, आणि 7 4 जा 28 झालं. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुमचे 3 सॉल्व्ह झाले. आता आपण सेकंड क्वेश्चन बघायचं. नाउ क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट काय म्हणलं माझ्याने, सॉल्व्ह मॉड ऑफ 3x - 5 = 1. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, व्हेरिएबल जेव्हा येईल ना व्हेरिएबल, तेव्हा मॉड्युलस साइन रिमूव्ह करताना राईट साइडला जो कॉन्स्टंट आहे तिथं प्लस और मायनस साइन घ्या. आता पुढची स्टेप बघा, therefore 3x - 5 = प्लस और मायनस 1. मॉड काढून टाकायचं, इकडे प्लस और मायनस 1 साइन घ्यायचं. मग एका पार्ट मध्ये 3x - 5 = पॉझिटिव्ह 1 घ्यायचे, अँड म्हणा और म्हणा 3x - 5 = -1 दुसऱ्या पार्ट मध्ये, एकात +1 एकात -1, बरोबर, प्लस और मायनस 1. आता इक्वेशन सॉल्व्ह करत आहे, 3x - 5 ट्रान्सफर केले म्हणजे 1 + 5, therefore 3x = 5 + 1 6, 3 ने डिवाइड केलं म्हणजे x = 2, हे त्याचं फायनल आन्सर. और -5 ट्रांसफर करा, 3x = -1 + 5, therefore 3x = -1 + 5 म्हणजे 4, -1 + 5 म्हणजे 4, आणि 3 ने डिवाइड करा, x = 4/3. असे तुम्हाला x चे 2 आन्सर्स मिळतील. आता मी फक्त एका क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे चेक करून दाखवतो. हे LHS मध्ये जर आपण ही व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू रिप्लेस केली तर RHS चा आन्सर 1 येते की नाही चेक करा. तर पहिल्यांदा मी 2 घेतो. मॉड ऑफ 3x - 5 = मॉड ऑफ 3 इंटू ब्रॅकेट सांगा, x चा आन्सर काय आले 2,
minus 5 as it is. Mod of 3 to the 6, 6 minus 5 म्हणजे mod of 1. आता 6 minus 5 म्हणजे 1 नाही का, आणि मॉडच्या बाहेर पडल्यावर 1. हे बघा तुमची RHS 1 आहे. दुसरा ऑप्शन बघा 4/3. हाच क्वेश्चन, mod of 3x minus 5 is equal to mod of 3 into सांगा एकशे दुसरी व्हॅल्यू काय आहे 4/3. 4/3 minus 5, 3 कॅन्सल झाले. mod of 4 minus 5, 4 मधनं 5 गेले -1 राहिले, आणि मॉडच्या बाहेर पडताना +1. बघा बरं, हे तुमचा आन्सर +1. असे 2 आन्सर्स प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या मॉडचे मिळू शकतात. ओके, सेकंड पुढचा क्वेश्चन, mod of 7 minus 2x is equal to 5. पुन्हा एकदा मॉड रिमूव्ह करूया आपण. तर 7 minus 2x is equal to plus or minus 5. Therefore 7 minus 2x is equal to plus 5 or 7 minus 2x is equal to minus 5. एकदा plus 5 एकदा minus 5. आता हे 7 ट्रान्सफर करायचे म्हणजे minus 2x is equal to हे 5 आणि हे ट्रान्सफर केलेले -7. Therefore minus 2x is equal to 5 मधनं 7 गेले किती राहिले -2 आहे. x ला -2 ने मल्टिप्लाय केले, -2 नच डिवाइड करायचे म्हणजे -2 अपॉन -2. फायनल आन्सर x is equal to 1. और आता हे -2x जागेवर हे 7 तिकडे जायचं म्हणजे -5 -7. Therefore -2x is equal to -7 -5 म्हणजे किती आले -12. आणि मग -2 ने डिवाइड केल्यानंतर x is equal to -12 अपॉन -2. फायनल आन्सर माइनस माइनस प्लस 2 6 12 म्हणजे x से 2 आन्सर आले, एकदा 1 आणि दुसरं किती आलं 6 आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा, त्यातला थर्ड, mod of 8 minus x upon 2, mod of 8 minus x upon 2 is equal to 5. mod of 8 minus x upon 2 is equal to 5. परत एकदा mod रिमूव्ह करताना प्लस और माइनस साइन घ्या. 8 minus x upon 2 equals plus or minus 5. Therefore 8 minus x upon 2 is equal to positive 5 or 8 minus x upon 2 equals negative 5. एकदा पॉझिटिव्ह 5 एकदा निगेटिव्ह 5. या सगळ्याला 2 ने काय केले डिवाइड, मग तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. Therefore 8 minus x is equal to 2 5 are 10 और ह्या 2 ने मल्टिप्लाय 8 minus x is equal to -10. आता मी काय करतो -x तिकडे घेतो 10 ला इकडे आणतो, सोपं जाईल ना. 8 minus 10 is equal to x और 8 plus 10 is equal to x. x ला तिकडे घ्या म्हणजे ते पॉझिटिव्ह होतं. Therefore त्याचा डिफरन्स -2 is equal to x और 18 is equal to x. फाइनल आंसर x equals -2 और x equals 18. असे त्याचे दोन आन्सर्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, त्यातला लास्ट क्वेश्चन म्हणजे त्या एक्सरसाइज मधला, mod of 5 plus x by 4 is equal to 5. आता पहिल्यांदा आपण mod रिमूव्ह करूया. 5 plus x by 4 is equal to plus or minus 5. Therefore 5 plus x by 4 is equal to positive 5 or 5 plus x by 4 is equal to negative 5. आता हे 5 ट्रान्सफर, x by 4 is equal to 5 minus 5. Therefore x by 4 is equal to 5 minus 5 0. 4 में multiply. Therefore x is equal to 4 multiplied by 0. Therefore x is equal to 0. और आता हे 5 ट्रांसफर, x by 4 is equal to -5 minus 5.
therefore x by 4 is equal to -5 म्हणजे -10. 4 न multiply, x is equal to -10 multiplied by 4. Therefore x is equal to -40. हे झालं तुमचं फायनल आन्सर. x equals 0 or x equals 40. ओके, आता इथं आपला प्रॅक्टिस सेट 2.5 देखील सोडवून संपलेला आहे. आता तुम्हाला करायचं आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सेट 2. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट 2 मध्ये मी सगळे क्वेश्चन्स तुम्हाला काही करून दाखवणार आहे आणि मग त्याच्यावरती आपण एखादी प्रॅक्टिसची टेस्ट, इव्हन मागच्या लेसन वरती पण मला टेस्ट घ्यायची आहे, मी या आठवड्यात तुम्हाला सांगेन. ओके.